नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर, छत्रपती संभाजीनगर आपले सहर्ष स्वागत करते. केले कुणास्तव ते किती ही विंदा करंदीकरांची आपल्या रोजच्या जीवनातले अनुभव सांगणारी कविता आज मी रसग्रहणासाठी आपणासमोर घेऊन आले आहे. बघूया विंदा करंदीकर काय म्हणतात. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील तेच पायतळी त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे. आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे. रसिक जन हो. विंदा करंदीकर या कवितेमध्ये सर्वसामान्य माणसाला केव्हा न केव्हा आलेले अनुभव इथे मांडतात आणि म्हणूनच ते आपल्या मनाला खूप खूप भेटतात आणि म्हणूनच आपण सगळे मिळून विचार मंथनासाठी ही कविता अभ्यासूयात. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असा अनुभव आलेला असतो. एखादे सिनियर आपल्या ज्युनियरच्या प्रगतीसाठी मदत करत असतात, एखादे शेजारी मदत करत असतात, फार काय रिक्षावाले काकासुद्धा प्रसंगी खूप खूप मदत करत असतात. लहान भावासाठी मोठा भाऊ मदत करत असतो. आईवडील तर आपल्या मुलांसाठी पूर्ण आयुष्य समर्पित करत असतात आणि हे करताना मनामध्ये कोणतीही परतफेडीची अपेक्षा नसते. फक्त ज्या व्यक्तीसाठी आपण धावपळ करतोय त्याचा उत्कर्ष व्हावा एवढीच इच्छा असते. आपले नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट असतात, त्यांना बरं वाटावं म्हणूनही आपण त्यांच्यासाठी खूप करत असतो. अत्यंत शुद्ध मनाने इतरांसाठी दोन हातांनी जेवढे होईल तेवढे आपण करतो, पण नंतर काही दिवसांनी आपल्या कष्टाची त्यांना विस्मृती झालेली आहे किंवा ते तसं दाखवत आहे. असे अनेक प्रसंग प्रत्येकाला येतातच. त्याची तयारी पाहिजे, म्हणजे करायचं आणि कृष्णार्पण म्हणून सोडून द्यायचं अशी मनोवृत्ती पाहिजे असं विंदा करंदीकर म्हणतात. पण तरीही कितीही मनाला समजावलं तरी ज्यांच्यासाठी आपण वेळ पैसा कशाचाही विचार केला नाही त्यांनी आपल्याला उपेक्षिलं, दुर्लक्षिलं की मनात एक बोच आल्याशिवाय राहत नाही आणि मग हे विंदांचे शब्द आठवतात की त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. विशेषतः सिनेकलाकारांच्या बाबतीत आणि क्रिकेटर्सच्या बाबतीत हा अनुभव आपण नेहमीच घेतो. एखाद्याची चलती असते, एखाद्याचा काळ असतो आणि त्यावेळेस सगळे रसिकजन त्याला अचन डोक्यावर घेत असतात. त्याचा प्रत्येक मूव्ही पाहत असतात, त्याच्यावर समीक्षण करत असतात, त्याच्यावर भलंबुरं मत देत असतात, हिरिरीने आपलं मत मांडत असतात. पण काही काळानंतर दुसरी कोणीतरी ती जागा घेतं. निसर्गात कोणतीही जागा रिक्त राहत नसते. साधारण 10-12 वर्षाचा काळ एखाद्या नटाने किंवा नटीने, एखाद्या क्रिकेटरनी गाजवल्यावर, एखाद्या मान्यवर क्षेत्रातल्या व्यक्तीने गाजवल्यावर नंतर हळूहळू जगाला त्याचा विसर पडतो.
आणि मग त्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा थोडासा आढावा या ठिकाणी विंदा घेतात. ते म्हणतात की तेच आपल्याला पायातळी तुडवतीलही, त्याची तयारी पाहिजे. म्हणजेच आपल्याला खूप खूप नावाजणारे, आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे, आपल्याला विस्मृतीत घालून नवीन उदयान, जसं म्हणतात ना की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, तसं ते दुसऱ्या कलाकाराच्या मागे धावतील. त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवून वागेल तो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे. बघा, मित्रामध्ये खरं तर मित्र आहे तसा गुणदोषांसकट स्वीकारला जातो, मित्र असो मैत्रीण असो. पण जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला नेहमीच फार मोठा संघर्ष करावा लागतो. सत्याचा मार्ग हा खाच खळग्यांनी, उपेक्षेने, प्रखर विरोधाने भरलेला असतो आणि अशा वेळेस मित्रही त्याला साथ देत नाही. छोट्या स्वार्थासाठी, प्रमोशन्स म्हणूयात आपण, किंवा इतर जीवनातले कोणतेही छोटे मोठे लाभ, आपल्या मित्राचे तत्व पायदळी तुडवून तोंडावर स्तुती आणि माघारी निंदा करणारे मित्र जेव्हा एखाद्या सरळ मार्गी माणसाला लाभतात, तेव्हा त्याच्याही मनाला किती अंतस्थ वेदना होत असतील ना. कारण की आज शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी, असं प्रत्येकाचं असतं. माणसाने सत्यप्रिय असावं, तत्त्वज्ञ असावं, आपल्या आपल्या प्रामाणिक मार्गावरून चालावं, भ्रष्टाचार करू नये, वशिलेबाजी करू नये, हे सगळ्यांना पटत असतं. पण छोट्या स्वार्थासाठी व्यक्ती ह्या गोष्टी करतात आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाचा साथ देत नाही, किंवा त्याला मित्र म्हणवण्यास, त्याचा मैत्रीचा गौरव करण्यास कचरतात सुद्धा. त्याला तयारी पाहिजे. म्हणजे आपण मित्र म्हणून मित्राला जीव लावावा, त्याच्यासाठी खूप खूप धावून जावं, त्याचा उत्कर्ष जगाला सांगावा. जगाला सहसा कोणी कुणाचा उत्कर्ष सांगत नाही. 4 माणसं जमली म्हणजे कुणाची छिद्र, गृहछिद्र असो किंवा व्यक्तिमत्वातले दोष असो, त्याची चर्चा होते. मोठेपणाची किंवा चांगुलपणाची चर्चा फार कमी होते. आणि म्हणूनच मित्र जरी असला, जीवाभावाचा मित्र जरी असला, तरी त्यालाही आपल्या मित्राचा प्रामाणिक, सच्चा, खरा मार्ग आवडेलच असं नाही, असं विंदा म्हणतात. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. आपण म्हणतो की पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येतं. हे पाणी म्हणजे इथे आपण संसार म्हणूयात, भवसागर म्हणूयात, प्रपंच म्हणूयात, लहानपणापासूनचा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचा संघर्ष म्हणूयात. यासाठी जेव्हा आपली धडपड चालू असते, प्रत्येकाची धडपड चालू असते, त्यासाठी 2 हात मारणं चालू असतं. 2 हात मारणं म्हणजे बाजूला आलेल्या प्रवाहाला दूर सारणं आणि आपला रस्ता पुढे 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 जाणं. या सगळ्याला आता तयारी पाहिजे. मग पाणी ते कसंही असो याचा अर्थ जीवनात भले बुरे कसेही आठवणी येवो, कसेही प्रसंग येवो, जिवलगांनी आपली साथ सोडो, किंवा अत्यंत आपलं श्रद्धास्थान असणारी एखादी व्यक्ती, मातीचे पायच असणारी, असं आपल्याला जाणो. आपल्याला या सगळ्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजेच बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नाही, अंतस्थ, ज्याला आपण आजकाल पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो, किंवा अंतस्थ सकारात्मकता जागृत ठेवून आपल्याला मार्ग हा क्रमला पाहिजे. आपण जीवनाचा भरभरून आनंद घेतला पाहिजे आणि इतरांनाही आपल्यामुळे आनंद देता आला पाहिजे. त्यासाठी या सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रतिकूलतेची, सगळ्या प्रसंगाची, सगळ्या गैरसमजांची तयारी ठेवायला हवी, कणखर बनायला हवं. बा मना बंदगड
असं हवं, हळवे पण नको, खंबीरपणे मार्ग क्रमावा, असेच जणू विंदा करंदीकर इथे सांगतात असं मला या कवितेतून वाटलं. तुम्हाला काय वाटतं बरं? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कमेंट बॉक्समध्ये टाका. आमच्या मनस्पर्शी यूट्यूब या साहित्य परिवाराच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये, आपल्या ग्रुप्समध्ये अवश्य शेअर करा. नमस्कार मंडळींनो, पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा आशयघन कवितेसहित. धन्यवाद.